हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा दिवस खूप छान जावो आणि सगळ्या इच्छा पूर्ण हो. तर मागच्या व्हिडिओला आपण जिथे थांबलेलो होतो ना तिथूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माहेरी आलेली आहे आणि आता मी सकाळी पोहोचले होते आणि छान असं सकाळी पाणी आलेलं होतं नळाला आणि इथे सगळेजण पाणी भरण्याच्या घाईमध्येच होते. हा देशी गुलाब आहे, पहा किती छान गुलाबाचे फुलं खूप सारी लागलेली आहेत. असं बघितल्यानंतर सकाळी मला पण खूप छान वाटलं. आणि हे जास्वंदाचं आहे, याला पण खूप फुलं लागतात. तर आता आल्यानंतर मी माझं सगळं काही आवरलेलं आहे, आंघोळ चहा पाणी सगळं काही. आणि त्याच्यानंतर आता मी तुमच्याशी बोलत आहे. जाऊ आनंदी वनीला घेऊन येते. 95 91 मी जाऊ हां येईलीस ग आनंदी. कॅडबेरी खायची. काय खायचं? कॅडबेरी. जा पैसे घे बाबा. बाय. कर ना मी नाही बघितले पिल्लू. बाय. तर आम्ही जात आहोत आता. प्रियाची परीक्षा आहे तिकडे. नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता 10:15 वाजून गेलेले आहेत. आम्हाला 11 वाजता परीक्षा सेंटरवरती पोहोचायचं आहे. तर आता मी आणि माझे वडील डायरेक्ट आता निघत आहोत प्रियाकडे. तिच्याकडे मी आणखीन गेलेली नाही आहे. तर आमचा घरचाच ॲटो आहे, माझे वडील चालवतात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही प्रवासाचं. आणि लातूरमधील हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, इथूनच जावं लागतं. आणि आज सकाळी पण तुम्ही पाहिलेलंच असेल की इथूनच मी घरी पण गेलेले होते. तर मिस्टर आलेले आहेत, ते डायरेक्ट प्रियाकडे तिकडेच येणार आहेत. मग आम्ही घरून आता निघालेले आहोतच. चला तुम्हाला पुढं सांगते. आता प्रियाला हॉस्टेलवर जायचं आहे. तर आता इथे मी दिवाळी झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या नंतर मी आत्ता प्रियाला भेटत आहे. मे महिन्यामध्ये इतका मध्ये महिन्यांचा गॅप आला, जास्त फोनवर बोलणं नाही काय नाही. आणि आता खूप दिवसानंतर भेटले आणि आता त्याच्यानंतर आता आम्ही सोबतच असणार आहोत. चला तर मग स्माईल. कोण स्माईल करन बरं. बेस्ट ऑफ लक. टेन्शन घेऊ नको, पेपर सोप्पा जाईल. पप्पाचा रागवतो, इकडून जायचं इकडून सोडून जायचं. चल बाय बाय रूम. नाही पडू द्या, चप्पल काढाय तर राहू दे म्हणाले. तर हे कोणती ऍक्शन आहे? सोप्पा जाऊ दे पेपर. तर मोठ्यांचं दर्शन घेतलेलं आहे पेपरला जाण्याच्या अगोदर. आणि या हॉस्टेलच्या मॅडम आहेत. वडिलांची किती काळजी असते पहा. हे घेतलं का, ते घेतलं का, पाणी एवढंसच का, बॉटल भरून का घेतली नाही, काही खाल्लं का, काय दुखते का, मळमळ होते का, इतक्या सगळ्या चौकशा होत्या ना. हॉल तिकीट सगळं घेतलं, फोटो वगैरे रिपीट विचारत होते तिला. तर आता आम्ही सेंटरच्या जवळजवळ आलेले आहोत. आणि ह्या 4 व्हीलर जे दिसत आहेत ना, ते लांबून मुलांचे आई वडील नाही का अशा 4 व्हीलर करून घेऊन येतात. म्हणजे जाते वेळेस हॉस्टेलमधील सगळं सामान गाडीमध्ये घेऊन आपल्या घरी जाता येतं. या हिशोबाने ते येतानीच 4 व्हीलर करून घेऊन येतात. म्हणजे जाते वेळेस त्यांना सोपं होतं आणि प्रवास पण व्यवस्थित होतो. त्याच्यामुळे इथे सगळी 4 व्हीलर्स तुम्हाला दिसत आहेत. आशीर्वाद आहे ना पप्पा. काय पडलं यावेळेस? खूप आशीर्वाद आहेत. नाही यावेळेस डबल आशीर्वाद दिले. तर आम्ही आता वेळेवरती परीक्षा सेंटरवर पोहोचलेलो होतो आणि इथे नंबर पाहत होतो कुठं आलेला आहे काय नाही. आणि पहा ही परीक्षा मे महिन्यामध्ये होती ना, तर किती रखरख ऊन आहे. एकतर मुलं लांबून येतात आणि त्याच्यामध्ये परीक्षेचं टेन्शन असल्यामुळे कुणाला नाश्ताही जात नाही, जेवणही जात नाही, फक्त पाणी पिऊ
एक्झामला येतात, कोणाकोणाला तर मळमळ करतं, डोकं दुखतं, असं बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होतात. आणि नवीन सेंटर असेल किंवा नवीन शाळा असेल तर कोणाला लेट पण होतो, अशा अनेक घटना आपण ऐकतो. हे सेंटर आलेलं होतं श्री श्री रविशंकर विद्या मंदिर लातूर. ही शाळा चांगली होती पण सिटीपासून थोडीशी लांब होती शेतामध्ये. त्याच्यामुळे काय होत होतं ना, जे सोबत आलेले पॅरेंट्स आहेत लांबून लांबून, त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती आणि उन्हाळा होता, रखरख ऊन, मे महिन्यामधलं तुम्हाला माहितीच आहे. व्यवस्थित अशी पाण्याची पण सोय नव्हती. तसंच आहे त्या पाण्यामध्ये किंवा तिथे मिळतं तेवढ्याच पाण्यावरती बसून अक्षरशः सगळे पॅरेंट्स होते. भारी दिसायला त्याच्या नाही वस्तू ही जरा नको, असंच बरं आहे, असंच बरं आहे, नको. आता इथेच आपल्याला 5 वाजेपर्यंत बसायचं. मी एवढं केलं, आठापिठा कमी अर्ध्या घंट्यासाठी. आम्ही कुठे बसलो होतो पाहिलं ना तुम्ही. आणि पहा, रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा हे गुलमोहराचं झाड किती फुलांनी भरून गेलेलं आहे आणि त्याचा रंग रखरखत्या उन्हामध्ये इतका छान दिसत होता. आणि मला काय माहिती, उन्हाळ्यामध्ये हे गुलमोहराचं झाड खूप आवडतं. अशा रखरखत्या उन्हामध्ये एका ठिकाणी, ते पण आम्ही दोघं जणच लग्न झाल्यापासून पहिल्यांदा एवढा वेळ बसला असताना, असं म्हणून आम्ही हसत पण होतो. प्रियाला पण पेपर सोपा जावं असं, तिनं हसत बाहेर यावं असं पण आम्ही विचार करत होतो. वाजलेले आहेत 5 तास आम्ही एका ठिकाणी बसून घालवलेले आहेत. छान वाटलं, झाडाची सावली होती त्याच्यामुळे. कसा गेला वेळ उन्हामध्ये, बघा कसं दिसायला चेहरा. छान गेला. सोबत नेलेल्या बॉटल होत्या, ते 2 तासापर्यंत काही वाटलं नाही. पाणी वगैरे होतं आणि सावली होती त्याच्यामुळे छान वाटलं. पण शेवटी ती जिथं पाणी मिळत होतं तिथलं पण पाणी संपलं आणि जवळचं पण संपलं. त्याच्यामुळे थोडंसं चेहरे सगळ्याचे उतरले होते, कारण पिण्यासाठी पाणी नव्हतं. तर पेपर सुटायची वेळ झालेली आहे आणि इतके सगळे पॅरेंट्स मुलांची वाट बघत होते ना डोळ्यामध्ये, हे आणून कसा गेला असेल असा. तर इथं प्रिया आलेली आहे, तिचा पण मूड छान होता. पण तिला कोणीही विचारलं नाही की पेपर कसा गेला म्हणून. छानच गेला असेल म्हटलं. तर चला, इथून आता मी घरी जात आहोत. पुन्हा भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.